आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी. निपाणीमध्ये तालुका प्रेस व मीडिया असोसिएशन तर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी. लेखनातून सुरू झालेल्या पत्रकारितेचा डिजिटल युगात सन्मान. तालुका प्रेस व मीडिया असोसिएशन तर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आज शासकीय विश्रामगृह निपाणी येथे उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला. आद्य पत्रकारितेची सुरुवात लेखणीतून झाली असली तरी आधुनिक डिजिटल युगात कार्यरत असलेल्या पत्रकारांनी हा पत्रकार दिन साजरा करत पत्रकारितेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन केलं. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. दीप प्रज्वलन संघटनेचे गौरवाध्यक्ष प्रवीणभाई तारडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी सांगितलं की आपल्या लेखणीतून जगातील वास्तव घटनांचे अचूक चित्रण करत समाजातील नैतिक, अन्यायी व अमानवी प्रवृत्तीवर निर्भीडपणे प्रहार करणाऱ्या पत्रकारितेचा गौरवशाली वारसा या देशाला लाभला आहे. सत्यासाठी ठामपणे उभे राहणारी आणि प्रसंगी मोजोर सत्तेलाही जाब विचारणारी पत्रकारिताच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खऱ्या अर्थाने ताकदवान बनवते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे सजग निरीक्षण करत न्यायाच्या बाजूने न डगमगता उभे राहणं आणि अन्यायाच्या विरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे हे पत्रकारितेचं खरं कर्तव्य असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. आपल्या लेखणीतून व वाणीतून समाजाचे वास्तव प्रतिबिंब मांडत समाजाला आरसा दाखवणाऱ्या सत्यनिष्ठ, निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारांचे कार्य वाखाणण्याजोगं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लेखनातून सुरू झालेली पत्रकारिता आज डिजिटल माध्यमातून अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचत असून आधुनिक काळातील पत्रकारांवर सत्य, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याचंही अध्यक्षांनी नमूद केलं. कार्यक्रमात पत्रकार चेतन सणती यांनी उपस्थितांचे आभार व प्रास्ताविक केलं. वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संजय कांबळे यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बांधव व आयोजकांचे आभार मानले. ठीक आहे, तर ह्या सर्वांना एकत्र आणून जे काय नेतृत्व घेऊन जे प्रवीण सरांनी आम्हाला एकत्र करून हे जे टीम उभारलेलं आहे, सर्वप्रथम मी त्यांना इथं ह्या कार्यक्रमाला मी आदरपूर्वक प्रवीण तारडे सरांना मी स्वागत करतो. तसेच तर मी क्रमेन असं येतो, कारण की मी ते लिस्ट बघाय नाही, उपाध्यक्ष कोण नाहीत आणि सेक्रेटरी कोण आहेत. मग शिवानंद वसेदार सर, शिवानंद वसेदार सरांना मी स्वागत करतो. जोरानं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. तसेच ऑल इंडिया क्राईम अलर्ट न्यूजचे संपादक चिक्को हलगे, विश्वनाथ हलगे यांचं पण मी इथं स्वागत करतो. त्यांचं पण स्वागत करूया. तसेच निपाणी डायरी चे किरण सरांचं पण मी स्वागत करतो, त्यांचं पण आम्ही स्वागत करूया. तसेच ICB चे संजय कांबळे, लाईव्ह मराठीचे प्रताप सर, साताप्पा कांबळे, तर आमचे कन्नडम्मा चॅनलचे नागेश पुजारी आणि सैन्य साखळे साहेब आणि मुख्य संपादक आमचे संतोष मातीवड्डर आणि निपाणी चॅनल आणि महान कार्य न्यूजचे आमचे मित्र गौतम जाधव, तर आमची बहीण, लाडकी बहीण नाही, बहीण माधुरी मेस्त्री यांचंही आम्ही इथं स्वागत करतो. कारण का बरेच लोकांना त्यांचं पाठिंबा भरपूर आहे. कारण की एक डायरेक्टली प्रोपोर्शनल टू माधुरी मेस्त्री. ठीक आहे, तर हे जे आम्ही हे करायला लागलोय ना, की सर्वांना बघा तुम्ही, सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू दे, एक त्यांचं एक पॅनल असतं किंवा त्यांच्यासाठी एक लॉबी असते आणि त्यांचंच एक कमिटी असतं आणि त्या कमिटीमध्ये कोर मेंबर्स असतात. तर आम्हासाठी जे काय आम्ही स्वतः निर्माण करून हे जे घेतो ना, ह्याच्यासाठी बळकट यायलाच पाहिजे. आणि तुम्ही बघा, एखादा हवालदाराला धरून एखादा DYSP पर्यंत घाबरतो कॉन्स्टेबल, पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर ते केवळ पत्रकारांना. तर आम्ही आहे पत्रकारी, आमची वृत्ती प्रामाणिकपणे राबवूया आणि जे काय दर्पण पत्रिका माध्यमातून ज्यांनी काय बाळशास्त्री
जांभेकर ह्यांनी काय जे लोकांना दाखवले सत्यांश. कारण का दर्पण म्हटल्यानंतर कसं माहितीये काय, एखाद्या काचाच्या भरणीमध्ये आम्ही जे काही ठेवतो ना, आता हे स्वीटचं बॉक्स आहे, ते बॉक्स आम्ही जर का झाकला तर आज कोणते स्वीट आणि कसल्या प्रकारचे स्वीट आहे ते कळणार नाही. ठीक आहे, ते जर का काचेच्या भरणीमध्ये आम्ही ठेवलं ना, ते आज काय आहे ते दिसते. म्हणून ते दर्पण जे काही त्यांचं पत्रिका होती, तसं समाजामध्ये जे काही घडा लागले आणि गरिबांसाठी आम्ही राबूया, अबला नारीसाठी आम्ही राबूया, शेतकऱ्यांसाठी आम्ही राबूया, कष्टकरू मजदुरांसाठी आम्ही राबूया, आणि जे कोण गरजू आहेत आणि आमचे गरज त्यांना भासते त्यांच्यासाठी आम्ही राबूया. आणि विशेष करून मी संजयला थँक्यू म्हणतोय. सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. चेतन सर म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांचाच मला फुल सपोर्ट आहे, मी एक लेडीज आहे म्हणून. तुमचा सपोर्ट आम्हाला आहे हो. नाही सर, आणखी दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की जेव्हा मी या क्षेत्रात आलो होतो तेव्हा खूप नवीन होतो. दादांना पहिला कॉल केलेला, गौतम दादांना, आणि दादांना माहित नव्हतं मी कुलदीप दादाची बहीण आहे. ते सर विचारत होते मेस्त्री म्हणजे नेमकं कोण. याच्यानंतर या सरांना पण माहित नव्हतं की फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे. पण जेव्हा फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं असते तरी पण आपल्या क्षेत्रात आपल्याला भाऊ म्हणून मदत करणारी जेव्हा भेटतात, म्हणजे आता चिकू दादा असतील तर त्यांनी माझं काहीही काम असू दे, म्हणजे कोर्टाचं असू दे किंवा पोलीस स्टेशनचं असू दे, कुठलंही असू दे, तर सर येतात. म्हणजे मी एक कॉल केला ना, दादा असं असं माझा जरा प्रॉब्लेम आहे, येता का म्हणून, तर दादा तिथं येतात. आणि ह्या क्षेत्रात मी जेव्हा आली आहे, अजून मला या क्षेत्रातलं काही एवढं नॉलेज नाही आहे म्हणावं तसं, पण हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मिळवायचं आहे. आणि एक चांगलं आपल्या सगळ्यांचा जो संघ आहे तो संघ एकत्रितपणे सगळ्यांच्या सोबत मलाही पुढे जायचं आहे. आणि आता जर सर मगाशी म्हटले की दर्पण या वृत्तपत्रापासून सुरुवात झाली. दर्पण म्हणजे काय सर, तर आरसा. माणसांकडला स्वतः आरशामध्ये बघितलं पाहिजे की बाबा आपण कुठं चुकतोय, कुठं बरोबर आहे. त्यासाठी सरांनी म्हणजे जे आहेत हे त्यांनी आपल्यासाठी दर्पण ह्या पेपरचं निर्माण केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र त्यांनीही चालवलेलं आहे. म्हणजे जी मोठमोठी व्यक्ती आहे त्यांनी आपलं जे क्षेत्र सुरू केले ते वृत्तपत्रापासून सुरू केलेलं आहे. आज मी निवेदिका म्हणून वर्क करते, तर एक मला म्हणायचं आहे की आपल्या कुणालाही परमनंट असं पेमेंट नाहीये. आपण गव्हर्नमेंटमध्ये म्हणतोय की आपण चौथा आधारस्तंभ आहे देशाचा. काही चुकलं तर आपला बोट उठवला जातोय की हे पत्रकारांनी केलं म्हणून हे असं झालंय. पण जेव्हा आपण न्यायाची बाजू दाखवतोय तेव्हा मात्र आपल्याला कोण साथ देत नाही. तर मला काय म्हणायचं आहे की भविष्यात जे पत्रकार असतील, म्हणजे आपले नेक्स्ट जनरेशन असेल, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे की गव्हर्नमेंटकडून त्यांना काहीतरी थोडीफार सुविधा मिळायला पाहिजे असं मला वाटतं. दिनानिमित्त इथं पत्रकार दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व निपाणीतील पत्रकारांचं मी संजय कांबळे तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो. तुम्ही या कार्यक्रमाला वेळ काढून आलात आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. या कार्यक्रमास पत्रकार नागेश पुजारी, विश्वनाथ हलके, गौतम जाधव, संतोष मातीवड्डर, हनुमंत सैन्य साखळे, सातप्पा कांबळे, सुरेश सैन्य साखळे, संजय कांबळे, शिवानंद वसेदार, चेतन सणती, माधुरी मेस्त्री, किरण पाटील आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि मूल्याधिष्ठित निर्भीड पत्रकारिता टिकून ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.